सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खरं तर अपमानास्पद वाटायला हवी। पण काही सन्माननीय अपवाद सोडले तर अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोकांची अडवणूक करण्यातच धन्यता वाटते। नियमात बसणाऱ्या कामांसाठी सुद्धा लोकांनी हेलपाटे मारण्यात अधिकारी कर्मचाऱ्यांना काय आनंद मिळतो माहीत नाही, पण हेलपाटे मारणाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला की काय होतं याचा प्रत्यय आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जनता दरबारात आला। काय सांगायचं का बोंबला द्यायचं पुढं थांबा हो माझ्या जमीन सावस नाही तुम्ही इथं 2006 वर्षनं काय निर्णय निकाल तुम्ही कुणी बघायचे 2006 वर्ष नेतोय काय मला आमचं बाळ आहेत काय इथं यायला पैसे शाहू बोलून जेवतो आम्ही एक नंतर झाल्यावर बोलू काय करताय तुम्ही मीटिंग झाल्यानंतर या मीटिंग झाल्यावर पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांचा हा संताप निर्ढावलेल्या प्रशासनाची लाज काढणाराच होता। कागलच्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाकडील प्रलंबित कामासाठी 2006 पासून हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांच्या उद्विग्नतेकडे पालकमंत्र्यांनी फारसं लक्ष दिलं नाही, पण शेतकऱ्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली। हा शेतकरी जनता दरबारात अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेवर ताशेरे ओढत असताना सर्वच अधिकारी गप्प होते। या शेतकऱ्यानं मांडलेल्या भावना या खरं तर अशा असंख्य सर्वसामान्यांच्या प्रातिनिधिक भावना होत्या। या शेतकऱ्यावर इतक्या तीव्रतेनं आपल्या भावना व्यक्त कराव्या लागत असतील तर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याचा खरंच गांभीर्यानं विचार करायला हवा। त्यांनी तसा विचार केला तर लोकांची कामं अडणार नाहीत आणि अशी साचलेली कामं मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींना असे जनता दरबार घ्यावे लागणार नाहीत।